की मी जे आता आलेलो आहे हा देहू आळंदी जवळजवळ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा भंडारा डोंगर आहे, भामचंद्र डोंगर आहे. त्या डोंगराची कैफियत घेऊन आलेलो आहे, एक करुण कहाणी घेऊन आलेलो आहे. आपल्याला महाराष्ट्रात सर्वांना माहीत असेल की आपला महाराष्ट्र हा संतांचा देश म्हणून जगभर ख्यातकीर्ती आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेमध्येच अनुग्रहित असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे महान संत झाले त्याच्यामध्ये जसं ज्ञानेश्वर महाराज झाले, तसे एकनाथ महाराज झाले, नामदेव महाराज झाले, तुकाराम महाराज झाले. आमच्या महाराष्ट्रात अशी एक व्याख्या आहे, ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका असंही म्हटलं जातं. म्हणजे काय, नामदेव महाराज म्हणजे तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे एकनाथ महाराज. आणि बहिणाबाईंनी या भागवत भक्ती मंदिराचं एवढं सुंदर वर्णन केलंय की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत, आणि भजन करा सावकाश तुका झालासे करस. असे भागवत मंदिर भक्ती मंदिर महाराष्ट्रात पूर्णतेस गेलेलं आहे. आणि बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओजा, म्हणजे असं सुंदर निरूपण ओजस्वी असं या भक्ती मंदिराचं भागवत धर्माचं बहिणाबाईंनी केलेलं आहे. पहा किती सुंदर आदर्श आहे भक्ती मंदिर आहे. आणि या भक्ती मंदिरात गेले ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर 700 वर्षापासून ज्ञानदेवांनी पसायला मागितलं होतं. त्या पसायला असं प्रार्थना मागितली आहे की ईश्वर निष्ठांची मांदी हरी या भूमीमध्ये सतत अवतरित हो. आणि खरोखरच झालेली आहे. त्यातील एक रत्न म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. किती महान राष्ट्राला प्रेरणा दिलेली आहे त्यांनी. या भक्ती ज्ञान वैराग्य परिपूर्ण असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जणू काय तुकोबारायांचा साक्षात पुनरावतार. जर अभ्यास केला आपण तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाणीत आणि तुकोबारायांच्या अभंगगाथेत काही फरक नाही. आणि म्हणून आपण एक आहोत. महाराष्ट्रात असं काही मनामध्ये लोकांच्या आहे की तो तुकडोजी महाराजांचा पंथ आहे, गाडगेबाबांचा पंथ आहे, आणि आम्ही म्हणतो की वारकरी संप्रदायाचे आहे. ते संप्रदाय पंथ हे वेगळे नाहीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रार्थनेमध्ये सगळं सुंदर समन्वय आहे. बघा किती प्रार्थना सुंदर आहे. आपण सर्व एक आहोत, एकाच परमतत्वाची लेकरं आहोत. तुकोबाराय म्हणतात एका पासोनी अनेक झाले त्याशी पाहिजे सांभाळलेले. असे सांभाळण्याचं काम संत करत आलेले आहेत. एकता निर्माण करायचं, समता निर्माण करायची, प्रत्येकाला स्वातंत्र्य अभिव्यक्तीचं आहे हे सांगायचं खरं काम कोणी केलं असेल तर संतांनी केलेलं आहे. अशा या महान संत परंपरेमध्ये कलशस्थानी शोभून दिसणारे आमचे जगद्गुरू तुकोबाराय. आणि आज जगद्गुरू तुकोबारायांच्या तपोभूमीला या राजकीय लोकांनी खाली लावलेले आहेत. लक्षात घ्या, डोंगर फोडायचा म्हणून पैशासाठी. बघा किती दुर्दैवी गोष्ट आहे. आणि ही करुण कहाणी सांगण्यासाठी आलेलं आहे. हा घडा 2007 पासूनचा आहे. 2007 ला प्रथम भामचंद्र डोंगराला खाली लावल्या आणि डोंगर विकला कोणी. आता महाराजांनी म्हटलं ना, चरण धरतो आपण गुरूंचं आणि आचरणात शून्य. ज्या डोंगराच्या पायथ्याला ज्यांचा डोंगर होता त्या लोकांनी डोंगर बिल्डरला विकून टाकला. आणि ते त्या डोंगरावरती ते स्थानिक लोक भजन करतायत, तुकोबारायांचं कीर्तन करतायत, हरनाम सप्ताह करतायत, कार्यक्रमात पंचक्रोशी म्हणतायत भामचंद्र भगवान की जय. काय म्हणतात, भामचंद्र भगवान की जय म्हणणाऱ्यांनी डोंगर विकला. म्हणजे आचरणात शून्य. चरणाजवळ डोंगराच्या पायथ्याच्या असून तुम्हाला तुकोबाराय कळले नाही, त्यांची तपोभूमीचा महिमा कळला नाही. आणि ज्या तुकोबारायांनी त्या डोंगरावरती साधना केली, ध्यान केलं, त्यांना साक्षात्कार झाला विठ्ठलाचा. अभंगात उल्लेख आहे, गाथा उघडून पहा. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा विठ्ठला निराकार. कुठे, भामगिरी पाठारी वस्ती केली दान, वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. परब्रह्मामध्ये वृत्ती स्थिर, पांडुरंगाच्या चरणी वृत्ती स्थिर. ज्या पर्वतात झाली तो भामचंद्र पर्वत. त्यावेळी घनदाट जंगल होतं. सर्प विंचू व्याघ्र अंगाची झोंबले, पिडूजे लागले सकळीक. अशा अवस्थेमध्ये
त्यांचा देह चिद्रूप चिन्मय झालेला आहे. साकाराचा निराकार अशी प्रचिती आलेली आहे. शेवटी तुकोबाराच्या अभंगात म्हणतात, दीपकी कर्पूर जैसा तो विराला तैसा देह झाला तुका म्हणे. आपण देवापुढे कापूर पेटवून ठेवल्यानंतर तो साकार असतो, प्रथम दिसतो आपल्याला, प्रज्वलित झाल्यानंतर सुद्धा दिसतो आणि हळूहळू हळू विरून जातो आणि आकाराचा निराकार होतो. तसं तुकोबाराय म्हणतात, माझा देह ध्यानामध्ये काय झाला, निराकार झाला. दीपकी कर्पूर जैसा का विराला तैसा देह झाला तुका म्हणे. आणि तिथेच महाराजांचे अभंग गाथा प्रस्फुरित झालेले आहे की अनु रेणुया ठोकडा तुका आकाश आहे म्हणा. साकाराचा निराकार ही प्रचिती घेणारा आमचा तुकोबार आहे. ज्या पर्वतात त्यांना समाधी लागली, विठ्ठलाचा निर्गुण साक्षात्कार झाला, तो पर्वत हे राजकीय लोक फोडत आहेत. आज एमआयडीसीनं तो डोंगराचा भाग पायथा संपादित करून ताब्यात घेतला आणि आज तोडफोड चालू आहे. आपल्याला कदाचित वेळ असेल तर आपल्याला प्रोजेक्ट आणलेला, तिथं जो विध्वंस चाललेला आहे त्या विध्वंसाचं चित्रण आपल्याला प्रोजेक्टद्वारे पाहता येईल. शूटिंग करून आणलेलं आहे. अवश्य कधी दाखवायचं हे संयोजकांनी ठरवा. हे विदारक जे काही चाललेलं आहे, राज्यकर्त्यांचं बिल्डरांना पाठीशी घालून एमआयडीसीच्या माध्यमातून संत भूमी फोडायचं, ते कारस्थान थांबलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करण्यासाठी आलेलं आहे. सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. 10 मार्च 2026 रोजी आझाद मैदानात हजारो गुरुदेव सेवा मंडळ आणि वारकरी संप्रदायाचे हजारो आंदोलक उपस्थित राहणार आहेत आणि 10 मार्च 2026ला धरणं आंदोलन सुरू होणार आहे. त्यामध्ये मागणी काय आहे की हे डोंगर जे आहेत ते राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहेत. 2011ला महाराष्ट्र शासनानं भंडारा डोंगर आणि भामचंद डोंगर हे राज्याचं संरक्षित स्मारक आहे म्हणून घोषित केलेले आहेत. आणि घोषित केल्यानंतर सुद्धा त्यांचा विध्वंस चाललेला आहे. त्या अधिसूचनेवरती या बिल्डरांनी आणि एमआयडीसीने हरकती घेतलेल्या आहेत की आमचं क्षेत्र वगळावं, संरक्षित झालेलं का, फोडण्यासाठी रान मोकळं करा असे हे बिल्डर म्हणतायत. ज्या शेतकऱ्यांनी विकलं त्या शेतकऱ्यांचा अधिकार काही राहिलेला नाही. हा डोंगर 75% वनीकरणाचा आहे, पण 25% जो भाग आहे तिथे तुकोबारायांची साक्षात्कार रूप आहे आणि तोच मुख्य पठारी हे प्रांत आहे. तो जर डोंगर फुटला तर बाकीच्या डोंगराला अस्तित्व काही राहणार नाही, तपोभूमी समाप्त होणार आहे. आणि म्हणून हे आलेलं संकट ही बला आणि राज्यकर्त्यांच्या मुळे आलेले आहे. आणि या सगळ्याला राज्यकर्ते कोण असतील, आदमी जबाबदार कोण नसतील तर हे आमचे हरामखोर राज्यकर्ते आहेत. त्यांना धडा शिकवला पाहिजे या आंदोलनातून. परत त्यांनी कुठल्या संत भूमीत हात घालता कामा नये. जसं तिकडे बिल्डर आणि एमआयडीसीनं सरकारच्या पाठीमागे नंगानाथ चाललेला आहे, तसं तुम्हाला माहित असलं आड्याळ टेकडी सुद्धा ताब्यात घेण्याचे कारस्थान चाललेले आहे. त्याचप्रमाणे इकडं मोदरीला सुद्धा काय चाललेलं आहे तुम्हाला माहित आहे. आंदोलक सजग असल्यामुळं तो रस्ता बाहेरून काढला, नाहीतर तो रस्ता महाराजांचं मोदरीचं गेट तोडून नेणार होते. लक्षात घ्या. म्हणजे यांना संतांचं काही घेणं देणं नाही आहे. हे ओळखून राहा तुमच्या राज्यकर्त्यांना. तुम्हीच निवडून दिलेलं आहे, त्याला इथून पुढे निवडून द्यायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं. अशा नेत्यांना लक्षात घ्या. त्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे, आमदार खासदारांना, आमच्या संत भूमीला हात घाला तर याद राखा. तुम्हाला सत्तेत यायचं असेल तर पहिली संतांची भूमी म्हणताना तुम्ही हे व्यासपीठावरती बोलत असतात. आमच्या घराण्यात अहो गुरुदेव सेवा मंडळाची परंपरा आहे, राष्ट्रसंतांची परंपरा आहे, मोठ्याने सांगतात. आमच्या घराण्यात वारकऱ्यांची परंपरा आहे. शेतकऱ्यांच्या व्यासपीठावर गेले तर म्हणतील मी शेतकऱ्याचा पुत्र आहे. हे म्हणण्यासाठी आहे. जर तसं आहे तर वारकऱ्यांना आंदोलन करायची वेळ आली नसती संत भूमीच्या रक्षणासाठी, शेतकऱ्यांना आंदोलन करायची वेळ आली नसती आज नागपूरला, दिल्लीला. हे लक्षात घ्या. म्हणून सजग राहा. ही तपोभूमी संत भूमी आम्हीच मुक्त ठेवायची आहे. संत भूमी ही आम्हीच ठेवू मुक्त आणि स्वतंत्र. घोर संघर्ष करून तोडू शत्रूचे षडयंत्र. घोर संघर्ष करून तोडू शत्रूचे षडयंत्र ही प्रार्थना आहे आपली. हा निश्चय आहे, हा निर्धार आहे.
हजारोच्या संख्येनं देहूला या. देहूच्या विजयनंतर आपण भामचंद्राची परिक्रमा करून, भंडाऱ्याची परिक्रमा करून आझाद मैदानाकडे कूच करणार आहोत. आणि 10 मार्च 2026ला हे धरणं आंदोलन होणार आहे. जोपर्यंत त्या तपोभूमीतून बिल्डर हटत नाहीत, MIDCचं अतिक्रमण हटत नाही आणि 2011ला घोषित केलेली राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना शासन लागू करत नाही, तोपर्यंत आम्ही आझाद मैदानातून उठणार नाही. असा आमचा प्रण आहे, असा आमचा निर्धार आहे. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं आहे. आणि त्यासाठी इथं पत्रक आणलेले आहेत. त्या पत्रकांच्या माध्यमातून हे आंदोलन तुम्हाला दिसणार आहे. छोटी 20 पानी पुस्तिका तुकोबा संत भूमीच्या रणांगणात या हेडिंग खाली मी एक छोटी पुस्तिका आणलेली आहे. इथं जे प्रमुख आहेत, महाराज आहेत, अभ्यासक आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना ती पुस्तिका दिली जाईल. ती अभ्यासायची आणि संपूर्ण विदर्भभर जिथे तुम्ही जाल तिथे तिथे हा जो अन्याय आहे संत भूमीवरती, तुकोबारायांच्या भूमीवरती, तो अन्यायाच्या आपल्या वक्तव्यातून, कीर्तनातून मांडायचा आहे. आणि अशा प्रकारे ही चळवळ जी आहे, ही क्रांती जी आहे, ही यशस्वी करायची आहे. आपल्याला भारत स्वातंत्र्याच्या कालखंडात आपल्याला संधी मिळाली नसेल कदाचित स्वातंत्र्यासाठी चळवळ करण्याची, पण ही संत भूमीच्या मुक्तीची, चळवळीची ही यशस्वी क्रांती यशस्वी करण्यासाठी आपल्याला ही संधी मिळालेली आहे पूर्व भाग्यानं. म्हणून ही संधी सोडू नका. सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हा. पत्रक वाटत आहेत, त्याच्यानंतर मी प्रमुखांना माझी पुस्तिका पण देणार आहे. आणि मी जास्त बोलणं उचित नाही. माझ्यानंतर